या वेळेच्या आपल्या या काही पण एक आठवडाभर पूर्णपणे ते पांडवाचे नाव म्हणजे मात्र चुकीच होते, पण आपण रामाचं स्तवन करणार, चिंतन करणार. एक तर यावर्षी शताब्दी वर्ष आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट प्रभू रामचंद्र जे रामजन्मभूमीला राम प्रस्थानाले आहे, नावाचा पण आले. आपण एक अभूतपूर्व असा आणि आपण एक वर्ष जे स्वप्न पाहिलं ते घडलेलं आहे. त्यामुळे यावर्षी असं ठरवलं की आपण 6 दिवस रामावरचेच ऐकावं आणि त्याच्याकरता बेलाताईंना आपण बोलवलं आणि विषय त्यांनी चांगला घेतलाय, राम आणि नाते समजून. आज जे नाते समजून आपले दुलाभत चाललेले आहेत, तर तिथे आदर्श पिता पुत्र अशी जी आपली विविध नाते त्यातला राम त्याला कसा दिसतो ते आपल्याला ऐकायचं. तर मी जास्त काहीही न बोलता त्यालाच विनंती करते की त्याने फक्त मला सुरुवात करा. त्यद्विभाकरसमस्तिमिरापहर्ता संख्ये हुतात्म हुतशोणितशोणवर्णः त्यागस्य केतनमुदीर्ण हुताशनार्चिः विश्वे सदा विजयते भगवद्ध्वजोऽयं भगवद्ध्वजो. हां, ऐकू येत नाही. आवाज कशाचा? जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम्. यया रामयशोगाने कृता भारतजागृति, लक्ष्मी केळकरोपाख्यं स्मरामो मावशी भयम्. श्री प्रभू रामचंद्र. जिथे रामकथा चालते तिथे हनुमान उपस्थित असतात. त्या हनुमानजींनाही सादर वंदन करते. ज्या वंदनीय मावशींनी रामायण सांगण्याची प्रेरणा दिली त्या वंदनीय मावशींच्या स्मृतीला अभिवादन करते. वंदनीय ताई आपटे यांच्याही स्मृतीला अभिवंदन करून इथे बसलेल्या सर्व रामभक्तांनाही सादर वंदन करते आणि आजच्या विषयाकडे वळते. रामायणातील ऐकू येत नाही का? येत आहे. रामायणातील नातेसंबंध असा हा विषय आहे आणि 6 भागामध्ये आपण तो विषय ऐकणार आहोत. आता रामायण हे काय आहे, कशासाठी आहे, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की रामायणामधले आदर्श कसे आहेत. तर प्रत्येक काळामध्ये जेव्हा जेव्हा संपूर्ण आपण ज्यावेळेला इतिहास पाहतो, आर्यावर्ताचा पाहतो, भारतवर्षाचा पाहतो, जेव्हा जेव्हा समाजामध्ये काही आध्यात्मिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक समस्या आल्या, त्या प्रत्येक वेळेला रामायणाने आपल्याला मार्गदर्शन केलेलं दिसतं. मग कधी तो मोगलांचा काळ असू दे, कधी ब्रिटिशांचा असू दे, कधी अनेक शाहू आले त्यांचा असू दे, या प्रत्येक वेळेला रामायणातल्या आदर्शाने या भारतीयांना तारून दिलेलं आहे असं ऐकून दिसतं. आणखीन एक दुसरा भाग त्याच्यामध्ये असा आहे की हे वर्षानुवर्ष गेली 10,000 वर्ष म्हटलं तरी चालेल. आता कोणी 5,000 म्हणतं, कोणी 10,000 म्हणतं, पण जर आपण एक थोडासा लक्ष देऊन विचार करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसेल की आत्तासुद्धा कालच पाडवा झाला आहे आणि पाडव्याला जे नवीन पंचांग येतं त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर युगाब्द असं म्हणणं आहे. तर युगाब्द हा 5,176 वगैरे असा आहे. तर हा युगाब्द म्हणजे केव्हा, तर हा युधिष्ठिर शक आहे. युगाब्द म्हणजे युधिष्ठिर, भारतीय युद्ध संपल्यानंतर युधिष्ठिर जेव्हा त्याचा राज्याभिषेक झाला तेव्हापासून हा शक सुरू झाला. म्हणजे भारतीय युद्ध झालं त्याला इतकी वर्ष झाली.
मग त्याच्याही किती आधी त्रेतायुगातला राम, म्हणजे त्याच्या मागे 5 ते 7-8 वर्ष सहज, म्हणजे जवळजवळ 10 ते 12,000 वर्षांपूर्वीचा होऊन गेलेला हा राजा, अयोध्येचा राजपुत्र असलेला, युगायुगांचं दैवत बनलेला असे श्रीराम यांचा जो हा प्रवास आहे म्हणजे रामायण आहे. आणि या रामायणामध्ये वाल्मिकींना आपण वंदन एवढ्यासाठीच केलं की ज्या वाल्मिकींनी जर रामचरित्र गायलंच नसतं तर आपण कुठली रामकथा सांगितली असते. म्हणून सर्वात प्रथम रामायण रचलेल्या वाल्मिकींना आपण वंदन केलं. तर या वाल्मिकींनी जे रामायण लिहिलं ते कशासाठी लिहिलं, तर संपूर्ण समाजामध्ये आदर्श लोकांपुढे निर्माण व्हावा अशी त्यांची इच्छा होती. आणि त्यासाठी या आदर्श राजाचंच चित्रण त्यांना करायचं होतं. आता आदर्श राजाचं चित्रण का, तर यथा राजा तथा प्रजा, जसा राजा असतो तसंच प्रजा बनतो. म्हणजे राजांनी कसं राज्य निर्माण करायला पाहिजे, लोकांच्या मध्ये कुठल्या गोष्टींची प्रतिष्ठापना करायला पाहिजे, त्यावर त्या राजा थोर का कसा हे ठरतं. आणि यामध्ये रामचंद्र हे आत्तापर्यंत अनेक राजर्षींच्याही पुढे ते गेलेले दिसतात. तसे अनेक राजे होऊन गेलेत. भारताच्या इतिहासामध्ये अनेक राजे गेले, त्यांनी उत्तम राज्य केलं, त्यासाठी पण ते प्रसिद्ध झाले. परंतु देवत्व मिळवलेला हा एकमेव राजा होता, राजा रामचंद्र. म्हणून रामाला पाहताना प्रथम आपल्याला येतं की राजा राम, राम 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 राजा राम असंच पहिलं म्हणलं जातं. आणि रामाचं जे राज्य आहे तर ते म्हणजे रामराज्य. म्हणून जगामधल्या प्रत्येक राज्याच्या पुढे जे स्वप्न आहे ते रामराज्याचंच स्वप्न आहे. आपलं राज्य कसं असावं, तर ते रामराज्य असावं. आणि मग हे रामराज्य कसं होतं, कसं निर्माण झालं, राम का निर्माण झाला, याची सर्व कथा म्हणजे रामायण आहे. आणखीन एक दुसरं कारण आहे की याच्या आहे, राम आपल्याला माहिती आहे, प्रत्येकाच्या मनात आहे. आपण त्याला देव मानतो म्हणजे खूप कर्मकांड करतो, जास्तीत जास्त पूजा करू, अर्चा करू, रामनवमीचा उपवास करू, किंवा आणखीनही काही असेल तर कुठेही असेल तर जप करू, इथपर्यंतच रामाची मर्यादा नाही. तर आपल्या दैवतांबद्दल सर्व त्यांचे जे गुणावगुण आहेत, तर कुठल्या गुणांमुळे त्यांना दैवत्व प्राप्त झालं, नराचा नारायण कुठल्या गुणांमुळे हा राम बनला, हे समजून घेणं आज खूप गरजेचं आहे असं वाटतं. कारण 22 जानेवारी 2024 हा दिवस आपल्या सर्वच भारतीयांच्या अस्मितेचा आणि गौरवाचा दिवस होता. कारण या दिवशी भव्य राम मंदिर निर्माण झालं आणि त्याच्यामध्ये रामलल्लाच्या प्रतिष्ठापना त्या दिवशी केली गेली. जवळजवळ 500-550 हजारो वर्षांपूर्वी जे काही बंदिवासात राम पडले होते त्यांची मुक्तता झाली आणि लोकांसाठी राम मंदिर हे निर्माण झालं. आणि हे जे राम मंदिर निर्माण झालं तर ह्या निर्माण असं नाही झालेलं की आपोआपच झालं. मग असा प्रश्न आज पुढची पिढी आपल्याला विचारते की केव्हा राम मंदिर उद्ध्वस्त केलं गेलं, तिथे मशीद बांधली गेली, मग बाबरी मशीद कशाला पडली, त्यात काय एवढं झालं विशेष, राम मंदिर झालं तर आता एवढं त्याच्यासाठी काय करणार आहे, असे प्रश्न मनात निर्माण होतात. पण उत्सव म्हटलं की भारतीयांना उत्सव सण खूप आवडतात, त्यामुळे सगळे उत्सवामध्ये सहभागी होतात. तर हे का झालं हे पण समजून घेणं खूप गरजेचं की 1526 सालामध्ये बाबरांनी हिंदुस्थानवर पहिलं आक्रमण केलं. जरी त्याचा पहिल्यांदा पराभव झाला तरी नंतर त्यांनी जिंकून घेतलं. आणि नंतर 28 साली म्हणजे 1528 साली त्याचा जो सेनापती होता मीर बाकी, तर त्यांनी तोफांनी रामचंद्राचं जे देऊळ जन्मभूमीचं होतं अयोध्येत ते उद्ध्वस्त करून टाकलं आणि तिथे मशीद उभी केली. आता मशीद उभी केली पण ती सहजासहजी पूर्ण मशीद उभी त्यांना करता आली नाही. कारण रामचंद्राचं मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर रामाबद्दल असलेलं प्रेम, भक्ती, श्रद्धा ह्या इतक्या टोकाच्या माणसांच्या मनमध्ये होत्या. त्यावेळेला सुद्धा अनेक साधू संत, अनेक बैरागी, काही राजे, आणखीनही ज्यांना कोणाला ते मनाला टोचत होतं की आमच्या रामाचं मंदिर उद्ध्वस्त केलं, आलेली चीड, या सगळ्यांनी वेळोवेळी त्यांना लढे दिले, वेळोवेळी त्यांच्याशी लढा दिलाय, ते हाणून पाडायचा प्रयत्न केलाय, पण त्यांना पूर्ण मशीद बांधू दिली नाही. मशीद केव्हा म्हणली जाते तर मशीद बांधल्यानंतर त्यांना खूप सोपं होतं. असं अनेक ठिकाणी मंदिरं उद्ध्वस्त करून आपल्या मशिदी मुस्लिमांनी उभारलेल्या आहेत. आणि त्यासाठी काय आहे, त्याच याच्या पायावरती उभं राहायचं आणि 4 मिनार त्याला बांधले की मशीद.
बाबरी मशिदीच्या इथे मिनार बांधू दिले नाहीत साधू संत आणि बैराग्यांनी. आणि त्यासाठी तेव्हापासून ते 1885 सालापर्यंत एवढी वर्ष 79 लढे हे भारतीयांनी दिलेले आहेत राम मंदिरासाठी. आणि एवढे लढे देऊन पण थांबले नाही. तर 1885मध्ये पहिला खटला महंत रघुराज रामदास या नावाचे जे संत होते, तर त्यांनी पहिला खटला दाखल केला की ही आमची हिंदूंची जागा आहे आणि त्याच्यामध्ये पूर्वीपासून चालत आलेल्या मूर्तींचे अवशेष या मशिदीच्या इथे सापडतात आणि इथे आमच्या ह्याला जी बंदी केलेली आहे ती उठवावी आणि आमची भूमी आम्हाला परत द्या. आमच्या रामाची पूजा करायला आम्हाला तुम्ही दिली पाहिजे. पण 1885 साली आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांचा काळ होता आणि जे ब्रिटिश न्यायाधीश होते त्यांनी सरळ सांगितलं की याला आता 300-350 वर्ष होऊन गेलेत, आता याच्यात एवढा न्याय आहे तसंच राहील, कारण त्यांना ते करायचंच नव्हतं. पुढे हे खटले पुढे चालत आले नंतर वेळोवेळी होत गेले. स्वातंत्र्य मिळवल्याच्या काळामध्ये सुद्धा राम मंदिरासाठी खूप लोकांनी लढे दिले, अनेक लोक त्यामध्ये मारले गेले, पण काही पुढे होऊ शकलं नाही. 49 साली सुद्धा यासाठी पुन्हा खटला दाखल केला गेला आणि त्याच्यानंतर 49 साली, 50 साली, 51 साली, 52 साली हे अनेक खटले पुन्हा न्यायालयात गेले, पण नंतर स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी सुद्धा त्याची कुठलीही दखल घेतली गेली नाही. 50 साली वल्लभभाईंनी सोमनाथाचा पुन्हा जीर्णोद्धार केला आणि खूप मोठ्या प्रमाणावर ते मंदिर बांधलं आणि मुक्त केलं. त्याच्यानंतर राम जन्मभूमी पण व्हायलाच पाहिजे यासाठी अनेक साधू संत बैरागी आपल्या स्वयंसेवक संघाचे अनेक कार्यकर्ते यांनी खूप मोठी उचल घेतली आणि 64 साली विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली आणि मग मात्र या सर्व लढ्याला परत जोर आला. तरीसुद्धा खूप काही घडलं आणि पहिल्यांदा 64 साली शिलान्यास केला गेला. शिलान्यास करून सुद्धा नंतरच्या राज्यांमध्ये या गोष्टीला कुठेही पुढावा दिला गेला नाही. सगळे खटले हे प्रलंबित राहिले 90 सालापर्यंत आणि मग 90 साली पुन्हा कारसेवा यासाठी रथयात्रा काढली गेली. रथयात्रेनंतर अधिक जनमत जागृत झालं की आता मंदिर आमचं झालं पाहिजे. हम मंदिर वही बनाएंगे असा नारा दिला गेला. 92 साली मोठ्या कारसेवेसाठी अनेक लाखो हे कारसेवक अयोध्येमध्ये आले आणि 92मध्ये 6 डिसेंबर 92ला बाबरी मशीद ही ढाचा तो उद्ध्वस्त केला गेला. त्याच्यानंतरही अनेक खटले केले. मग त्या मुस्लिम वक्फ बोर्डाने पुन्हा केलं की ही आमचीच भूमी आहे, इतक्या वर्षांनी तिथे कुठे तुम्ही करणार, हे कशावरून हिंदूंचंच आहे, कशावरून रामाचीच मूर्ती आहे. आणि हे असून सुद्धा त्यावेळेला मग त्याच्या आधी एक गोष्ट अशी झाली होती, 52-53 सालची गोष्ट असेल की तिथे जो एक हे बसवलेला होता पहारेकरी मुस्लिमांचा रक्षण करण्यासाठी कुलूप लावलेलं होतं. त्याला त्यांनी असं सांगितलं की एक मी आज उघडलं त्याला कुलूप तोडलेलं होतं आणि आतमध्ये एक जण रामलल्लाची जी मूर्ती होती ती तिथे होती मशिदीमध्ये आणि तिची पूजा एक जण करत होता. असं म्हणल्यावर त्यावेळेचे आपल्या न्यायाधीश जे होते तर त्यांनी सांगितलं की नाही, त्या यांनी तिथे जाऊन पूजा करावी की आता ठीक आहे ही वादग्रस्त भूमी हिंदूंची आहे हे मी मान्य करतो, पण तिथे बाकी कोणी जाणार नाही, तो पुजारी करेल बंद येईल, बाकीच्याने बाहेरनं दर्शन घ्यायचं, आतमध्ये जायला परवानगी नाही. असे अनेक खटले पुढे होत शेवटी 92 साल उजाडलं. अनेक लोक मारले गेले, दंगली उसळल्या. मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये किती बॉम्बस्फोट झाले सर्वांना आपल्याला माहिती आहे. काही होऊ शकलं नाही, पण शेवटी हा लढा परत होत 2018 साल उजाडलं, 2019 साल उजाडलं आणि 19 सालच्या नोव्हेंबरमध्ये जी त्याच्यासाठी एक न्यायासाठी समिती बनवली गेली, खंडपीठ बनवलं गेलं आणि त्यामध्ये निर्णायक रीतीने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की ही वादग्रस्त भूमी ही हिंदूंचीच आहे आणि इथे सर्व अवशेष आहेत, त्यामुळे ही निर्विवादपणे हिंदूंचं राम मंदिर तिथे आहे आणि ही रामाचीच भूमी आहे. असं म्हणल्यावर पुढे सर्व कारवाई ही सुरू झाली आणि केवळ 4.5 वर्षात या मंदिराचं भव्य निर्माण असं झालं आणि त्याची प्राणप्रतिष्ठा झाली. खरोखर आपण अतिभाग्यवान आहोत की हा मुक्तीचा क्षण हा आपल्याला अनुभवता आला. भले आपण त्यावेळेला अयोध्येत नसू, पण आज दूरदर्शनवरनं किंवा या सगळ्या याच्यावरनं आपण प्रत्यक्ष ते पाहू शकलो. ती मूर्ती कशी आणली, ती किती आणली, त्याचा परिसर काय झाला, त्याचा परिणाम काय झाला. म्हणजे जे आदर्श रामराज्य कशाला म्हणायचं,
तर आदर्श रामराज्याचे विशेषत्व कोणतं होतं, की का ते रामराज्य प्रत्येकाला आपल्यामध्ये आणावंसं वाटतं. एक तर या राज्यामध्ये समृद्धी, सर्व तऱ्हेची समृद्धी. समृद्धी म्हणजे फक्त पैसा नव्हे, तर समृद्धी म्हणजे श्री सुक्तामध्ये जिथे आपण म्हणतो की श्री म्हणजे काय आहे, संपत्ती. तर सर्व तऱ्हेची संपत्ती, पशुधनापासून, पुत्रपौत्रांपासून, कौटुंबिक नात्यांपासूनची सर्व समृद्धी. अशी तऱ्हेची ही सर्व तऱ्हेची समृद्धी, म्हणजे मनुष्य जीवनाच्या सर्व क्षेत्रातली समृद्धी ही रामराज्यामध्ये अपेक्षित आहे. दुसरी आणखीन एक अपेक्षित त्याच्यामध्ये आहे की प्रत्येकाला न्याय मिळायला पाहिजे. म्हणजे न्यायाधारित राज्य सरकार, सरकार असं असलं पाहिजे की प्रत्येकाला न्याय कसा मिळेल, कोणावरही अन्याय होऊ शकणार नाही, असं शासन ही त्याचं आणखीन एक विशेषता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की एकात्मता, सर्व राष्ट्रामधल्या सर्व लोकांच्या श्रद्धा, ह्या प्रत्येकाला आपल्या श्रद्धा जे आहे त्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. पण हे स्वातंत्र्य कसं पाहिजे, तर हे स्वातंत्र्य अशा रीतीने पाहिजे की दुसऱ्याचं स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये. म्हणजे त्याला सामाजिक बांधिलकी असं म्हणतात. तर जी परस्परांमधील सर्व क्षेत्रातली नाती आहेत ती नाती जपून हे सर्व राज्य उभं केलं पाहिजे. आणि त्याचा परिणाम असा आहे की जी वेद संस्कृतीने, वैदिक संस्कृतीने सांगितलेली शाश्वत मूल्य आहेत, जी नैतिकता आहे, ती सर्व नीतिमूल्यांची प्रस्थापना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये व्हायला पाहिजे. हे रामराज्याचे निकष आहे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी असं रामराज्य अवतरायला पाहिजे की सर्व तऱ्हेची समृद्धी तिथे येईल. सर्वात प्रथम जी समृद्धी आहे ती आर्थिक समृद्धी, कारण आपल्याला याच्यातनं पैसा मिळतो आहे, त्यामुळे आपली वाढ होणार आहे, आपण सुखाने जीवन जगणार आहोत. ही वृत्ती अधिकाधिक पैसा मिळवण्याकडे माणसं पहिली त्यामुळे एकत्र येतात. आपण जर असं म्हणलं की जाऊ दे, मी नाही इथे पैसे वगैरे काही मिळणार नाही, तर आपण म्हणतो जाऊ दे किती दिवस चालेल, कारण शेवटी पैसा पाहिजे पण आवश्यक तेवढाच पाहिजे, गरजेपेक्षा जास्त असू नये. आणि जो गरजेपेक्षा जास्त असेल तो समाजासाठी खर्च करावा, असं आमची संस्कृती सांगते. आणि असे अनेक लोक रामायणामध्ये आहेत, अनेक आदर्श आहेत, किंबहुना तोच आदर्श पुढे ठेवून पुढे अनेक करणारी लोक पण आहेत, त्या पद्धतीत काम करणारी अगदी आजतागायत सुद्धा आहेत. म्हणून रामायण आणि हे सगळं यांची माहिती घेणं गरजेचं आहे की हे रामराज्य म्हणजे नेमकं काय होतं, रामाने रामराज्य आणलं म्हणजे नेमकं काय केलं, आणि हे श्री रामचंद्र हे नेमकं काय आहे. म्हणून रामायण हा ज्याला आर्ष काव्य असं म्हटलंय, आणि नुसतं काव्य नाही तर महाकाव्य. तर या महाकाव्यामध्ये तत्कालीन सर्व समाजाचं चित्रण हे आपल्याला दिसतं, आपल्या संस्कृतीचं दर्शन घडतं. श्रीरामांच्या, श्रीकृष्णाच्या जीवनामधलं भारतीयचं संस्कृतीचं संपूर्ण दर्शन हे पुढच्या अनेक लोकांना घडावं, यासाठीच याची रचना या ऋषींनी केली. आणि आजतागायत ती चालत आलेली आहे की त्यातल्या प्रत्येक वेळेला आपल्याला रामाची आठवण येते, प्रत्येक वेळेला आपल्याला श्रीकृष्णाची आठवण येते. हे जे आहे की गीता धर्म मंडळामध्ये आज हा रामाचं गुणगान करायची संधी मिळाल्याबद्दल खरोखरच मी गीता धर्म मंडळाची ऋणी आहे. कारण गीता धर्म हा जो आहे श्रीकृष्णाने सांगितलेला गीता धर्म की जो समाजाला आवश्यक आहे, तोच घरोघर पोहोचवण्याचं खूप मोठं काम गीता धर्म मंडळ करत आहे. त्यामुळे त्याबद्दल वेगळं काही सांगावं असा आत्ताचा विषय नाही. पण श्रीकृष्णांसमोर देखील आदर्श कोणाचा होता, तर रामराज्याचा होता. आणि अशीच धर्मराज्याची स्थापना हे त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं. ते त्यांनी पार पाडलं. मग कसं पाडलं, काय केलं, कसं जीवन जगले, या सगळ्याचा डोळसपणे अभ्यास व्हायची गरज आहे. आज रामायणातील कथा सगळ्यांना माहिती आहे, पण त्यातल्या अनेक चमत्कार हे त्याच्यामध्ये खूप आहेत, किंवा त्याच्या मागच्या ज्या भूमिका आहेत, त्याच्यामधली जी राजनीती आहे, त्याच्यामध्ये लोक एकमेकांशी कसे वागत आहेत, कुठल्या तऱ्हेचा आदर्श कशा रीतीने व्यक्त होतो, या ज्या गोष्टी आहेत, तर या सर्व गोष्टींचा अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. आणि हा अभ्यास खूप डोळसपणे केला गेला पाहिजे. म्हणून वाल्मिकी रामायण हेच प्रधान मानून हा विषयाचा अभ्यास करायचा प्रयत्न मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. की यामधील रामायणातील नातेसंबंध, मनुष्य ज्यावेळेला जन्माला येतो त्याच्याबरोबर अनेक नात्यांनी तो बांधूनच जन्माला येतो.
आणि ती नाती त्याची वेगवेगळ्या प्रकारची असतात. ज्या आई वडिलांच्या पोटी तो जन्माला येतो त्या आई वडिलांशी त्याचं एक नातं आहे. दुसरी गोष्ट, ज्या कुटुंबात तो जन्माला येतो त्या कुटुंबाशी त्याचं एक नातं आहे. मग त्या कुटुंबामधली मागची त्याच्या आधी होऊन गेलेले एकदम कोणी मनुष्य आकाशातनं पडत नाही. त्याच्या मागे एक परंपरा आहे, त्याच्या मागे एक वारसा आहे. त्यांच्याच कुळामधनं तुम्ही जन्माला आलाय, त्यांच्यामधली अनेक बीजही तुमच्यामध्ये आलेली. आणि या बीजांचा, या गुणांचा वारसा आपल्याला जपायचा आहे, ही जाणीव प्रत्येक माणसाला करून द्यायचं काम त्या व्यक्तीच्या आईवडिलांचं. मग ते यांनी कसं केलं? दुसरा भाग असा आहे की जे त्याच्या भोवतीचे असलेले आप्तवट. आता हे आप्त कोण आहेत? मग काका असतील, मामा असतील, नंतर कोण भाऊ असेल, बहिणी असतील, त्यांच्याही आणि कोणी असेल. विवाह आहे, पती पत्नीचा असेल, पत्नीच्या माहेरचे असतील, पतीच्या माहेरचे असतील, हे सगळे लोक आहेत यांच्याशी आहे. आणि यांच्यापेक्षाही एक कुटुंबातील सर्व नाते, आणि कुटुंबातल्या नात्यांच्या पुढे अनेक कुटुंब एकत्र आले की समाज. समाज म्हणजे तरी काय हो? आपलं जसं कुटुंब आहे, आपली जी माणसं आहेत तसेच दुसऱ्या कुटुंबाचे आहेत, तिसऱ्या कुटुंबाचे आहेत, आणि या सगळ्यांचा मिळूनच समाज बनत असतो. आणि एकमेकांच्या साह्यानेच मनुष्याचं जीवन समाजातलं सुकर होत असतं. कुठलीही गोष्ट एक आणायची म्हटली तर आपण एकटं काही करू शकत नाही. अगदी खूप साधी गोष्ट आहे, रोज लागणारी पोळी भाजी खाणं, याच्यासाठी लागणारा गहू कुठून आणतो? तो शेतकरी पिकवतो, तो तिथून बाजारात येतो, आपण जाऊन बाजारात आणतो. त्यासाठी जो पैसा लागतो, त्यासाठी आपल्याला पैसा कमवण्यासाठी नोकरी करायला लागते. तो नोकरी देणारा पण समाजातलेच कोणीतरी असते, तिथे आजूबाजूचे लोक आहेत. मग दळून आणणारा दळण असतो, जरी आज विकत पीठ आणलं तरी विकत पीठ आणायला पण जावं लागतं. मग कुठे आपल्याला पोळी मिळते, मग भाजी मिळते की भाजी म्हणजे एक आणणारा, भाजी मंडई जातो वाहनाने, ते वाहन नेणारा, आणणारा, पिशव्या शिवणारा, किती जण एका भाजीच्या ह्याच्यात आपण किती जणांशी जोडलेले असतात. फक्त आपल्याला याची जाणीव नसते, आपण आपल्यापुरतंच पाहत असतो. तर फक्त आपल्यापुरतं पाहू नका, तर समाजातल्या या सर्व जे लोक आहेत यांची जाण ठेवणं, आणि जशा समस्या आपल्याला आहेत जशा बाकीच्या नाहीत, ही सहसंवेदनापण हे रामायण आम्हाला शिकवतं. तर ही नाते म्हणजे समाजाशी माझं काहीतरी नातं आहे, हे समाजाचं प्रत्येकाशी असलेलं सामाजिक असलेलं नातं. एवढंच नव्हे तर समाजामध्ये अनेक तऱ्हेचे लोक, जसे कुटुंबातले लोक आहेत तसेच त्याच्यामध्ये काही समाजातली विविध जी यंत्रणा आहे, विविध भाग आहेत, त्याच्यात काम करणारे लोक आहेत. काही नगरामध्ये राहतात, काही शहरामध्ये राहतात, काही नगराच्या बाहेर वन्य भागामध्ये अरण्यवासामध्ये राहतात की ज्यांना आपण आदिवासी म्हणतो. तर मागच्या काहींना वनवासी म्हटलं जातं, काहींना आदिवासी म्हटलं जातं, काही भटके जमातीतले, अशा सगळ्या मिळून तो समाज होतो. तर या सर्वांच्या पर्यंत पोहोचणं, त्यांच्या समस्या जाणून घेणारे असेही काही समाज सुधारक आहेत, सामाजिक काम करणारे कार्यकर्ते आहेत. तर ह्या सगळ्यांचं पण समाजाशी असलेलं नातं. दुसरं म्हणजे जे सरकार आहे, किंवा पूर्वी राजे होते, आज सरकार आहे. आता हे जे सरकार आहे तर ह्याचं प्रजेशी असलेलं नातं, म्हणजे राजाचं प्रजेशी असलेलं, प्रजेचं राजाशी असलेलं हे सगळं नातं आहे. आणि याच्याही पलीकडे, कारण भारत हा देश असा आहे की ज्याला आध्यात्मिक पार्श्वभूमी खूप आहे, आणि ही इतकी, ज्याला कर्मभूमी असं म्हणतात. बाकीच्या ज्या सर्व भूमी आहेत या भोगभूमी आहेत. ती अगदी स्वर्ग ही सुद्धा भोगभूमी आहे, तिथे कर्माला प्राधान्य नाही. तिथे पुण्य केलं की स्वर्गात जाता येतं का? तर तिथे सर्व भोग तुम्हाला मिळतात, म्हणजे ती सुद्धा एक प्रकारची भोगभूमीच आहे. पण तुमचं पुण्य संपलं की तुम्हाला कोणी तिथे राहू देत नाही. पुण्य कमवण्यासाठी इथे पृथ्वीवरच यावं लागतं. म्हणून गजानन महाराज असं म्हणतात, अगणित होते जेव्हा पुण्य तेव्हाच होते येथे जन्म. म्हणून आपली भूमी ही कर्मभूमी आहे की इथे कर्माला प्राधान्य दिलं, आणि ते जे कर्म तुम्ही कराल त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल. आणि मग असं कर्म तुम्ही करा की जेणेकरून तुम्हाला स्वर्गसुद्धा नाही तर अशा भूमीमध्येच आम्ही, हा जो एक भाग आहे. आणि मग इथे माझा जन्म कुठे होणार आहे, माझा मृत्यू कुठे होणार आहे, मी काय घेऊन जन्माला आलो आहे, मी नेमकं काय करायचं आहे, मला माझ्या आयुष्यात काय करायचं आहे, हे कोण ठरवतं? तर जी काही शक्ती जग चालवते ती शक्ती हे ठरवते. आणि मग ही शक्ती की ज्याला आम्ही परमेश्वर म्हणतो,
ज्याला आम्ही ब्रह्म म्हणतो, कोणी परमात्मा म्हणतो, कोणी निर्गुण निराकार म्हणतो, कोणी श्रीराम म्हणतो, कोणी श्रीकृष्ण म्हणतो, कोणी पांडुरंग म्हणतो. तर याच्याशी असलेलं, या शक्तीशी पण एक नातं आहे, एक भक्त म्हणून आहे आणि एक साधक म्हणून आहे. अशी ही जी सर्व क्षेत्रातली नाती आहेत, तर या नात्यांचे आदर्श हे रामायणात सांगितले. म्हणून रामायणातल्या नातेसंबंधांवरती जास्त थोडासा विचार करून हा जो विचार आहे हा या 6 दिवसामध्ये मांडावा असा एक विचार मनामध्ये आहे आणि तो विचार मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार. ज्या वेळेला मनुष्याचा जन्म येतो त्याबरोबर आपल्या मागच्याही पिढीचे काही अंश तो घेऊन येत असतो. म्हणजे जसं आपण म्हटलं तर प्रत्येकाला आई वडील हे असतात. काही वेळेला असेही आहेत की अनाथ आहेत लोक, त्यांना फक्त त्यांना म्हणून ते आई वडिलांच्या जन्माला आलेले नाही, फक्त त्याला माहीत नाही आहे की आपले आई वडील, पण प्रत्येकाला आई वडील आहेत आणि मग त्यांच्यातलेच गुण हे त्यांच्यामध्ये आलेले दिसतात. म्हणून पिता आणि पुत्र किंवा माता पिता आणि पुत्र यांचं नातं एक आपल्याला या रामायणाच्या ह्याच्यातनं कसं दिसतं हा पण एक अभ्यासाचा एक छान भाग. रामायण एक म्हटलं तर आपल्या पुढे फक्त अयोध्या, फक्त राम. ते केवळ अयोध्येचे राजे किंवा दशरथाच्या आधी होऊन गेलेले राजे आणि राम, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी किंवा रामाचे जे सर्व बंधू आहेत एवढंच हे नातेसंबंध नाही. तर त्या काळामध्ये जर आपण रामाचा किंवा रामायणाचा काळ जर पाहिला तर रामायण काळ कशाला म्हणतात ही सुद्धा एक वेगळा संकल्पना आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला असलेली सापडते. ते म्हणजे ऋग्वेद काळापासून श्रीकृष्णाच्या जन्मापर्यंतचा जो काळ आहे त्याला रामायण काळ असं संबोधलं जातं. म्हणजे रामाचं तर सर्व त्याच्यामध्ये आहे. तर त्या काळाचा विचार केला तर त्या वेळात रामाच्याही जन्माच्या आधी आर्यावर्तामध्ये जर पाहिलं तर 4 तऱ्हेच्या संस्कृती या नांदत होत्या. त्याच्यामध्ये एक देवजाती होती की ज्यांचं राज्य हिमालयाच्या उत्तरेकडच्या भागामध्ये होतं आणि ते जे आहे त्याला स्वर्गलोक अशी संज्ञा होती आणि त्याची राजधानी त्रिविष्टप ही होती. तर हा त्रिविष्टप म्हणजे आजचा तिबेट, तिथे त्यांचा राजा इंद्र होता. दुसरा आणखीन एक भाग होता आणखीन म्हणजे की मानव म्हणजे आर्य राज्य. तर हिमालयाच्या पायथ्यापासून ते विंध्य पर्वताच्या पायथ्यापर्यंत आणि इकडे पश्चिम समुद्रापासून तर पूर्व समुद्रापर्यंत हा जो मधला भाग आहे हा जो आर्यावर्त होता तर त्याच्यामध्ये एक 300 ते 350 आर्य राजांची वस्ती होती. विंध्य डोंगराच्या पलीकडे खाली दक्षिणेच्या भागामध्ये अरण्य होतं, त्याला दंडकारण्य अशी संज्ञा होती आणि तिथे देखील अनेक राक्षस जमातीतल्या लोकांची वस्ती होती. वानर जमातीतल्याही लोकांची राज्य त्या ठिकाणी होती आणि अशा तऱ्हेने 4 संस्कृती म्हणजे वानर जमात, देवजाती, राक्षस जाती आणि आर्य म्हणजे मानव जाती अशा 4 संस्कृती त्या काळामध्ये नांदत होत्या असं आपल्याला ऐकून दिसतं. आणि या काळामध्ये सुद्धा मग या प्रत्येक संस्कृतीमध्ये हे नातेसंबंध आपल्याला कसे दिसतात. तर आणि मग याच्यामधला आदर्श या सगळ्यामध्ये कुठले आहेत तर अयोध्येच्या राजाने जो निर्माण केलेला आदर्श आहे तो आहे. मग तो का आदर्श ठरतो तर यासाठी जेव्हा आपण पाहतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की देवांची निर्मिती ही कशी झाली. देवजाती, तर देवजातीमध्ये असं म्हटलेलं आहे की हे अमर आहे, त्यांना मृत्यू नाही. पण असं नाही आहे, कारण ते देवजाती ही सुद्धा माणसंच होती. पण जीव या शब्दापासून देव हा शब्द बनला की जे प्रकाशाकडे नेणारे, त्या प्रकाशाकडे नेणारे म्हणजे समाजातल्या लोकांना योग्य तऱ्हेचं दिशादर्शन करणारे म्हणजे सामाजिक कार्यकर्ते, समाजाच्या कल्याणासाठी आपलं संपूर्ण जीवन वाहून घेणारे असे हे देवजाती आहे. आणि जे करायचे असेल तर जे कोणी याच्यामध्ये अडथळे आणतात, याच्यासाठी जे विरोध करतात
त्यांच्याशी युद्ध करणं, त्यासाठीचं असलेलं उच्च तंत्रज्ञानाची निर्मिती करणं, अनेक शस्त्रास्त्रांची निर्मिती करणं, अनेक सुविधांची निर्मिती करणं. कारण स्वर्ग हे त्यांचं आहे आणि ती भोगभूमी आहे, त्यामुळे सर्व तऱ्हेच्या सुविधा या तिथे आहेत. त्यांची निर्मिती करणं, या सर्व क्षेत्रामध्ये देवजाती ही खूप अग्रेसर होती. म्हणून त्यांच्याकडे विमानं आहेत, त्यांच्याकडे यानं आहेत, अनेक तऱ्हेचे शस्त्रास्त्र तयार करणारे अनेक संशोधक त्यांच्याकडे आहेत. पण या सर्वाचा वापर ते फक्त लोककल्याणासाठी करतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे या देवांना कुटुंब नाही, हे पतिपत्नीच आहेत. आणि म्हणजे देव आणि त्यांची शक्ती म्हणजे त्यांच्या स्त्रिया, शक्तीसह दोघंही दाम्पत्य जीवन जगत लोककल्याणासाठी काम करणारी ही देवजाती. म्हणजे कधी ना कधी त्यांना मृत्यू आलेलाच आहे, पण त्यानंतर तेच काम त्याच पद्धतीने तोच वारसा सांभाळत पुढे नेणारे, की ज्यांनी नावं पण बदललेली नाही, म्हणून ते देवजात. म्हणून आपण तेच म्हणतो, ऋषींचंही तेच आहे. नाहीतर बघा 10,000 वर्ष जमणार आहे, किंवा जसं आपण म्हटलं 10,000 वर्ष झाली तेव्हाचं वसिष्ठ नंतर पण आपल्याला वसिष्ठ दिसतात, नंतरही दिसतात. म्हणजे एवढी वर्ष ते जगलेत का? ते एवढी वर्ष नाही, त्यांच्याच सारखं किंबहुना त्यांच्याही पुढे पावलं टाकत जाणारे, वारसा जपणारे, विचारांचा वारसा, त्यांच्या कार्याचा वारसा, कृतीचा वारसा आणि जो बदलता काळ आहे लोकहिताच्या लोककल्याणाचा वारसा जपत हे पुढे गेले. त्यामुळे त्यांनी नावंही बदललेली आहेत, नावंही त्यांची तीच ती. म्हणून समजून घेताना आपल्याला गोंधळ होतो. म्हणून आपल्याला असं वाटतं की इतकी वर्ष हे जगलेत का काय, तर असं नाही. दुसरं जे आहे की ते राक्षस जमात. आता राक्षस जमातीमध्ये सुद्धा पुराणामध्ये अशी एक गोष्ट समजते की ब्रह्मदेवाने जलाशय निर्माण केले आणि जलाशयांनी ती निर्मिती झाल्यानंतर आता हे जलाशयाचं जर रक्षण केलं नाही, रक्षण करणं म्हणजे काय, तर त्याचा योग्य तो वापर करणं. आपल्याला आज माहिती आहे की पाऊस गेल्या वर्षी जास्त पडला नाही, किंवा अति जिथे पडला तिथे पाणी वाया गेलं. आपल्या इथे सुद्धा पाहतो की पुण्यामध्ये पाण्याचा साठा, या दिवशी पाणी बंद, त्या दिवशी पाणी नाही, तर पाणी साठवणं की जपून वापरणं. काही ठिकाणी तर प्यायला सुद्धा पाणी नाही आहे, टँकरचा वापर केला जातो, अशी परिस्थिती आहे. पण मग जिथे आहे त्यांनी पाणी वेगाने वापरावं, या तऱ्हेचं जलसंयोजन, ज्याला आपण म्हणू, जलनियोजन म्हणू, या संबंधातल्या अशा दोन गोष्टी की या जलाशयांचं रक्षण करणं आणि त्याचा योग्य वापर करणं. तर जे योग्य वापर करणं त्यांना यक्ष असं त्यांनी नाव दिलं. आणि हे जलाशयाचं जे रक्षण करतात ते कोणी जास्त वापर करत नाही आहे ना, कोणी ते पाणी घाण करत नाही आहे ना, याकडे लक्ष ठेवणारे म्हणजे रक्षण करणारे ते राक्षस, यांच्यापासून राक्षस जमातीची निर्मिती झाली. आणि मग हा वंश पुढे वाढत गेलेला आपल्याला दिसतो की जो रावणापर्यंत येऊन ठेपतो, की यामध्ये वृत्ती कशी बदलत जाते तेही आपल्याला दिसतं. तर हे जे रक्षण करणारे जे होते राक्षस जमातीतले पहिले जे दोन भाऊ होते की ज्यांच्यापासून राक्षस कुळाला सुरुवात झाली, ते म्हणजे हेती आणि प्रहेती या नावाचे होते. त्या प्रहेती हा जो होता हा आध्यात्मिक वृत्तीचा होता, कारण ही पण माणसंच होती, फक्त त्यांची जमात किंवा जात जी होती त्यांना राक्षसी संज्ञा होती आणि त्यांना हे काम नेमून दिलं होतं. जसं आपण म्हणू की समाजामध्ये सुद्धा चातुर्वर्ण्यं मया सृष्टम असं जे म्हणतो, गुणकर्म विभागशा, म्हणजे गुणांप्रमाणे समाज जर पूर्ण उत्तम चालायचा असेल तर समाजाची एक चौकट वेदांनी घालून दिलेली आहे. आणि ही वेदनिर्मिती चौकट जी आहे ती समाजातले 4 भाग आहेत की या 4 गोष्टींवर समाज उत्तम चालू शकतो. त्याच्यामध्ये एक आहे की ज्ञान देणारे, ज्ञान संपादन करणारे आणि लोकांना योग्य मार्ग दाखवणारे, हा एक गट आहे. दुसरा आहे की जर कोणी आहे की ज्यांच्या अंगात बाहुबल आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे, आक्रमकता आहे, की रक्षण करतायत ते, म्हणजे रक्षण करणारे. कोणी जर या लोकांना त्रास देत असते तर त्यांचं रक्षण करण्याचं काम करणारे त्यांना क्षत्रिय असं म्हणतात. की व्यापार उदीम करणारे किंवा शेती पिकवणारे. जसं आपण म्हणू की व्यापार करायचा तर कशाचा करायचा, धान्य आहे, भाजीपाला आहे, अनेक तऱ्हेची धान्य आहेत, त्यांचं ते पिकवणं, ते शेती लावणं. म्हणून शेती, तर शेती करायची असेल तर पशुधनाची गरज असते, म्हणून पशुधन, पशूंचं रक्षण करणं किंवा गायी यांचं गोपालन करणं. मग त्याच्यामध्ये सर्व तऱ्हेचे पशु येतात, ते येणं त्यांच्यासाठी, हे सर्व व्यापारावरती अधिष्ठित आहे. आणि हे व्यापार करणारे अनेक गोष्टींचे असतील तर सुद्धा मग यांचा, म्हणून त्यांना वैश्य असं म्हणलं की व्यापार करणारे आहेत ते, म्हणजे आर्थिक बाब सांभाळणारे ते व्यापारी. आणि चौथा भाग जो आहे की याच्या व्यतिरिक्त राहते की समाजामध्ये सेवा करणं. आता सेवा ह्या सर्व तऱ्हेच्या,
म्हणजे आजच्या काळाशी जर विचार केला तर एखादी कंपनी जी चालते त्याच्यामध्ये यामध्ये 4 गोष्टी आहेत की यामध्ये संशोधन करायचे की कुठल्या तऱ्हेचा उद्योग आपण तयार करणारे, सुरू करणारे, त्याचं सर्व ज्ञान मिळवणारं, त्याचं वर्गीकरण करणारे, हे वर्गीकरण झाल्यानंतर ते पुढे ज्याला आपण सामर्थ्य लागतं की एकमेकांची बोलणं, काहींना बोलायला जमत नाही, नुसतं काम करायला जमतं, पण वाटाघाटी करणं हे देखील वैश्यांची वृत्ती आहे की ती कुशलतेने बोलणी करणं, त्याचं जे काय टेंडर असेल ते पास करून घेणं किंवा जे ग्राहक असतील त्यांना एकत्र करून देणं आणि मग त्यासाठीची जी योजना करणं ते करणारे, हे म्हणजे मार्केटिंग ज्याला आपण आज म्हणतो. आणि जी सेवा देणारे म्हणजे तुम्ही आज आमच्याकडनं द्या, आम्ही तुम्हाला हे देऊ, मग तुमच्या याच्याबरोबर आणखीन एकावर एक फ्री, एक घेतलं तर 4 फ्री, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सेवा या विभागामध्ये येतात. तर अशी सेवा करणं म्हणजे एक कंपनी चालवायची असेल तर हे 4 भाग त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. मग त्यामध्ये अनेक उपभागही येतात. तर हे जे सर्व महत्त्वाचे भाग आहेत ते समाजामध्ये जर असतील तर त्यावर समाज उभा राहतो आणि ह्याचीच चौकट वैदिक संस्कृतीने घालून दिली होती. ज्यांनी ज्यांनी ती चौकट मोडायचा प्रयत्न केला ते धर्म हिंदुस्थानामध्ये आर्यावर्तात टिकले नाहीत, ते बाहेर गेले. बौद्ध धर्म हा इथे खूप रुजू शकला नाही कारण त्यांनी याच्यातले जो 2 शेवटचे भाग होते तेच फक्त उचलले. निवृत्ती मार्ग, ज्या समाजामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे ऐहिकता आणखीन आध्यात्मिकता या दोन्हीचं संतुलन साधलं जातं, तोच समाज उत्कर्षाप्रत जातो. हे वैदिक संस्कृतीची मध्यवर्ती कल्पना. त्यामुळे हे दोन्हीही सद्गुण समाजात असण्याची गरज आहे आणि जो राजा या दोन्ही गुणांचं समतोल प्रजेमध्ये साधू शकतो तोच शेवटी राजर्षी म्हणून पदाला योग्य ठरतो, असं ही संस्कृती म्हणते. म्हणून ही जी नाती आहेत की ही सगळी नाती कशी सांभाळायची हे वैदिक संस्कृती सांगते आणि ही जर सांभाळायची असतील तर मग काय काय करायला लागतं हेही त्याने दिलं. मग ही वेदांनी जी संस्कृती सांगितली ती संस्कृतीची परंपरा जपायचं काम समाजातले विचारवंत की ज्यांना आज ब्राह्मण म्हणलं जातं पण ब्राह्मण हे नाही आहे, ब्रह्मतंत्र तो ब्राह्मण, अशाही अनेक गोष्टींमध्ये व्याख्या केल्या गेल्या, पण ते काम ऋषी परंपरेने केलेलं दिसतं की त्या बदल्यामध्ये हा ऋषी समाज जो आहे जो मानवच आहे, पण ही परंपरा जोपासण्याचं वैदिक संस्कृतीतली मूल्य ही जी आहे ही जर समाजात रुजवायची असते तर त्याचं पहिलं जे सूत्र कारण आहे ते म्हणजे शिक्षण आणि ती शिक्षणाच्या रूपाने समाजामध्ये रुजवायचं काम ऋषी संस्था करते. मग ती त्या काळामध्ये त्यांनी केली, कशी केली, समाजाशी नातं त्यांनी कसं जोडलं हे आपण नंतर विस्ताराने पाहणार. या इथे जे आहे त्यापैकी आध्यात्मिक असलेला हा जो हेती प्रहेतीपर्यंत आपण जे चाललो तो प्रहेती हा आध्यात्मिक आहे आणि हेती हा सर्व सामान्यतः हा जीवन जगणारा आहे. तर हा प्रहेती आध्यात्मिकता असल्यामुळे तप करायला अरण्यामध्ये निघून गेलाय आणि भावाला सांगितलं की मला या सगळ्या कुटुंबामध्ये आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये संसारात रस नाही, तुला काय करायचं ते तू कर. आता बघा एक माणूस आला किंवा मनुष्य झाला, करता झाला की पहिलं काय आहे तर त्याचा विवाह केला पाहिजे. विवाह करायला त्याला एक बायको मिळायला पाहिजे. मग सूर्यकन्या जी भया नावाची होती त्या भयाशी या हेतीचा विवाह झाला. त्यांना एक विद्युत केशी म्हणून मुलगा झाला. आता हा मुलगा झाल्यानंतर पुढे त्याचा वंश वाढत गेला, त्याचाही विवाह झाला. एक गांधर्व कन्या जी होती तिच्याशी त्याचा विवाह झाला आणि ती जी कन्या होती ती कशी होती तर सूर्याचीच कन्या संध्या, तिची एक मुलगी होती सालकटंकटा नावाची, तरी त्याच्याशी या विद्युत केशीचा विवाह झाला. पण ती इतकी भयंकर बाई होती की राक्षसी गुण तिच्यामध्ये होते, तिच्यामध्ये आध्यात्मिकतेचा लवलेश नव्हता आणि त्यामुळे फक्त म्हणजे फक्त मी चैनीत ऐशोआरामी अशी ती होती. त्यांना जो मुलगा झाला सुकेश म्हणून तर त्याला तिने मंदार पर्वतावर टाकून दिलं, हे तुझं पोरग आहे, तुझं तू सांभाळ, मी काय या पोराचं पाणा नाही म्हणून ती आपल्या ऐशोआराम बघायला निघून गेली. मला सांगायचं कारण असं आहे की रावण आणि त्याचे पिता हे पिता पुत्रांची नाती कशी आहेत हे सांगायचा हा प्रयत्न. आणि आता हा सुकेश याला कसं सांभाळायचं, विद्युत केशाला ते पोरगं काही सांभाळता येत नव्हतं, तोही कुठे निघून गेला, काय केलं कोणाला माहिती. पुराणकथा किंवा याच्यामध्ये असं सांगितलंय की तिने त्याला मंदर पर्वतावर टाकून दिलं, ते पोरगं एकटं रडत पडलं होतं. आपल्याला माहिती आहे की शंकर पार्वती सर्व कथांमध्ये गाण्यांमध्ये शंकर पार्वती विमानात चाललेत आणि कुठे पाहता येते की कुठे काय कोणाला त्रास येतात.
त्यांनी हे मूल रडतं हे पाहिलं, ते खाली आले. पार्वतीने त्या मुलाला घेतलं, त्याची जोपासना संगोपन केलं, त्याच्यावर उत्तम संस्कार केले आणि त्याला पुढे तुझं तू जीवन जग असं सांगितलं. पार्वती आणि शंकरांच्या संस्कारांना वाढलेला हा जो सुकेश होता, त्याला एका गंधर्वांनी आपली कन्या देववती ही दिली आणि त्यांना 3 मुलं झाली. आता गंमत इथे अशी वाटते की ती म्हणजे माली, सुमाली आणि माल्यवान. आता ही 3 माली, सुमाली, माल्यवान ही जी मुलं होती ही पण शिकली, त्यांना शिकवलं, शिक्षणाचे संस्कार दिले, पण नैतिक मूल्य त्यांच्यामध्ये फार रुजवू शकले नाहीत असं आपल्याला पुढे म्हणायचं आहे. तर या माली, सुमाली, माल्यवान हे तिघं जे होते त्यांना ऐश्वर्याची ऐशोरामाची खूप गरज वाटत होती. त्यांना वाटत होतं आपण श्रीमंत असावं, आपल्याकडे सत्ता असावी, आपल्याकडे सामर्थ्य असावं, आपण आरामात राहायचं, मी म्हणेल ते बाकीच्याने ऐकलं पाहिजे, अशा वृत्तीची ही तिन्ही मुलं होती. पण मग त्यासाठी काय करायला हवं होतं? तर त्यासाठी आधी शिक्षण घ्यायला हवं होतं, ते त्यांनी घेतलं. मग तप करायला हवं होतं, कारण त्यावेळेला प्रत्येक ऋषी किंवा आपले जे पिता वडील असतील ते सांगत असत की बाबा रे तू तप कर. तप कशासाठी करायचं? तर शक्ती मिळवण्यासाठी तप करायचं. प्रत्येकाने तप केलं पाहिजे. म्हणजे काय होतं तर त्याच्यामधली जी एक उदात्तता आहे, कुठलंही शिक्षण घ्यायचं तर त्यातला नेमका सारासार विचार, विवेक म्हणजे तप आहे. अशा तऱ्हेने त्याचा सर्व बाजूने विचार करणं हे त्यामध्ये अपेक्षित आहे आणि लोककल्याणाची असलेली भावना ही पण त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. पण ती करण्यासाठी शक्ती तुम्ही मिळवा. मग शक्तीचा उपयोग हा लोककल्याणासाठी करताय. पण हे ऐषारामी असल्यामुळे, स्वतःपुरते पाहणारे असल्यामुळे त्यांनी त्याचा अर्थ असा लावला की मी तप करीन आणि मी शक्ती मिळवेन, मग शक्तीचा उपयोग मी बघेन त्याचा कसा करायचा. त्याप्रमाणे त्यांनी तप केलं आणि ब्रह्मदेवाने सांगितलं त्यांना की काय पाहिजे सांगा तुम्हाला. त्यांनी सांगितलं की आम्हाला कोणाचाही भय नसावा, आम्ही निर्भय असावं, एवढंच त्यांनी म्हणलं आणि आम्हाला हे सगळं मिळावं. तथास्तु म्हणले. म्हणजे काही वेळेला मला पण असं वाटतं की अनेकांनी शंकर काय, ब्रह्मदेव काय ह्या आणि कुठलाही विचार न करता अनेक असुरांना वर देऊन टाकलं आणि मग ते निस्तरण्यासाठी मात्र काम दुसऱ्यांना करायला लागलं. तीच गोष्ट यांच्या बाबतीत झाली, माली, माल्यवान, सुमालीच्या बाबतीत, की त्यांना कोणाचं भयच नाही राहिलं. माणसं कशाला तरी भितात आणि भीती जर असेल त्याच्या मनात तर मग कुठेतरी त्या भीतीच्या पोटी म्हणा, याच्या पोटी म्हणा तरी परमेश्वराची शक्ती मान्य करतात, काहीतरी भीतीपोटी तरी करतात. पण यांना भीतीच राहिली नाही, त्यामुळे ते उन्मत्त झाले, लोकांना त्रास द्यायला लागले, पैसा हिसकून घ्यायला लागले, सत्ता हिसकून घ्यायला लागले आणि लोकांना त्रास देण्यात त्यांना गंमत वाटायला लागली की मी कसं घाबरवतोय. आज सुद्धा कोयता गँग हे काय करते, दहशत माजवते की आम्हाला लोकांनी घाबरलं पाहिजे. आता हे करून त्यांना काय मिळतं? तर खरं त्यांना काहीच मिळत नाही. त्यांचं जीवन अधिकाधिक भीतीने आहे. म्हणून हे भीती आहे. अतिरेकी हे सुद्धा कसे की क्रूर वाटतात, पण त्यांना असं वाटतं की आम्ही जितकी क्रूर कर्म करू तेवढे लोक आम्हाला भीती, या पोटी ते क्रूर कर्म करतात. तर हे जे लोक आहेत तर असे लोक यांच्यामध्ये माली सुमालीनी हे करायला सुरुवात केली. आता हे करायचं तर लोक त्रासून गेले की यांच्यापुढे काय करायचं, इलाज चालेल आणि मग देवसैन्य त्यांच्या याला आलं. पण ब्रह्मदेवांनी देऊन ठेवल्यामुळे त्या सैन्याचं चाललं नाही. पण हे लोक विष्णूकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की लोकांना हे त्रास देत आहे, यांचं तुम्ही परिपक्व करा. हे या लोकांना समजून त्याच्या आधीच त्यांना आम्ही मारून टाकावं हे निघायच्या आत विष्णू इतके चपळ होते आणि बुद्धिमान की विष्णूने तत्काळ त्यांच्या समोर येऊन उभा राहिला गरुडाचा पट आणि इतकं त्यांना सज्जड चोप दिला की ही चोप देऊन त्यांना हकून लावलं पाताळामध्ये. त्याच्या आधी जसा पैसा आला, ऐश्वर आलं, लोकांकडून हिसकून घेतलं, लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली, पण ते म्हणले अरे आपल्याला राज्यच नाही आहे. त्यावेळेची अशी पद्धत होती की आपल्या कर्तृत्वाने जिथे रिकामी जागा असेल त्या ठिकाणी आपण आपली नगरी बसवायची आणि उत्तम तऱ्हेने राज्य करायचा, हा त्याच्यामागचा उद्देश होता. त्याप्रमाणे त्यांनी लंकेच्या ठिकाणी जे सुवेल पर्वत आहे की जिथे त्रिकुट पर्वत म्हणलं जातं, तर ती इथे कोणी आम्हाला त्रास द्यायला येणार नाही, दुर्लंघी असलेली अशी ठिकाणी त्यांनी देवांच्या विश्वकर्म्याला बोलवलं आणि त्याच्याकडनं लंका नगरीची निर्मिती करून दिली. अतिशय सुंदर देखणी नगरी विश्वकर्म्यांनी निर्माण केली आणि त्यांनी सांगितलं की माली सुमालीला की आता तुम्हाला हे मी दिलेलं आहे, नगरी बांधून दिली, आता तुम्ही सुखाने राज्य करा आणि लोकांसाठी राज्य करा. पण सुखाने राज्य करा हे फक्त त्यांनी ऐकलं, पण लोकांसाठी करा हे त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी आणखीन त्रास द्यायला सुरुवात केली.
मग विष्णूने येऊन इतका चोप दिला की त्यांना लंकेमधनं हाकून लावलं. इतकी त्यांना दहशत बसली आणि त्याच्यामध्येच कायम लक्ष ठेवलं की ज्याला आदर्श राजा असं म्हणून राजा हा विष्णूचा अंश असं म्हणलं जातं. ते याचसाठी की किती सतर्क त्यांनी राहिलं पाहिजे की त्यांनी ते येणार नाही इतकी पाळत त्यांच्यावर ठेवली होती की या इकडे पृथ्वी लोकावर येण्यासाठी त्यांची छाती होईल, अजिबात त्यांना यायला मिळेल. आणि मग हाकून दिलं आणि मग ती ओस पडली. तर तिथे कोणी राज्य करायचं? मग ते राज्य करायचं तर त्याच वेळेला या ऋषी परंपरेमधील एक ऋषी पुलस्त्य पुलस्त्य नावाचे ऋषी जे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. आणि या पुलस्त्य ऋषींचा विवाह हे कसे होते, पुलस्त्य ऋषी देखील ऋषी परंपरेतले होते, म्हणजेच लोककल्याणासाठी काम करणारे. त्या राजाशी तुळबिंदू नावाचा राजा होता आणि त्या राजाची जी कन्या, त्या राजाच्या कन्येशी पुलस्त्य ऋषींचा विवाह झाला आणि त्याला विश्रवा नावाचा मुलगा झाला. हा विश्रवा नावाचा जे मुलगा होता त्यांनी देखील आपल्या वडिलांचाच कित्ता गिरवला आणि ऋषी परंपरेमध्येच असलेले पूर्ण वेदाध्ययन करून त्यांच्यापासून सर्व शिक्षण केलं, तप केलं. आणि स्वतः विश्रवा मुनी हे कसे होते तर अत्यंत सत्शील असलेले आणि रुजू स्वभावाचे, नम्र स्वभावाचे, वेदाभ्यासाविषयी अत्यंत आस्था असलेले, नवीन नवीन त्याच्यामध्ये ज्ञान निर्माण करणारे, त्याप्रमाणे वागणारे असे असलेले विश्रवा हे मुनी होते. आणि लोककल्याणाचा हेतू मनात धरून सर्व कर्म करणारे, सदाचरणी असलेले असे हे विश्रवा मुनी. आणि यांचा विवाह भारद्वाजांच्या कन्येशी झाला आणि त्यांच्यापासून त्यांना वैश्रवण नावाचा पुत्र झाला, ज्याला आपण कुबेर असे म्हणतो. तर हा वैश्रवण नाव ठेवायचं कारणच आता असं होतं की तो जन्मला असताना वेदघोष चाललेले होते आणि वेदघोष ऐकताना त्याचा जन्म झाला, म्हणून त्याचं नाव वैश्रवण असं ठेवलं. वैश्रवण व हा धातू श्रेष्ठतेचा निदर्शक आहे आणि ज्याची श्रवण शक्ती श्रेष्ठ प्रकारची आहे असा तो वैश्रव. मग हा वैश्रवण यांनी देखील आपल्या पित्यावरती निष्ठा आणि श्रद्धा ठेवून त्याच्यापासून सर्व ज्ञान हे प्राप्त केलं. आणि मग विश्रवाने असं सांगितलं की तू आता कृतविद्य झालेला आहेस तर तू आता तप कर. प्रत्येकाने तप केलं पाहिजे. त्याच्या सांगण्यानुसार तप करण्यासाठी हा वैश्रवण गेलेला आहे. अरण्यामध्ये जाऊन तप त्यांनी केले. ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झालेत आणि ते म्हणले की तुला काय हवं. खूप मला आदर्श ठेवावासा वाटतो की वैश्रवण असं म्हणतो की मला लोकपाल व्हायची इच्छा आहे. म्हणजे बघा की जबाबदारी आपणहून स्वीकारणं, लोकांचं काम करण्यासाठी जबाबदारी आपणहून स्वीकारणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण असं म्हणतो की एखादी मंडळ असेल, एखादी संघटना असेल, कुठलंही छोटं मंडळ असेल, मोठं मंडळ असेल, काही असेल, जर त्याला सोपवलं तर तो काम करतो. पण आपणहून घेण्याचं प्रमाण खूप कमी आहे की जबाबदारी नको वगैरे. पण आपण म्हणतो की नाही बाबा मी जबाबदारी नाही घेणार, मी पडेल ते काम करतो. पण असं नाही आहे. जर खरंच आपल्याला लोकांसाठी काम करायचं असेल तर आपण त्यातला वाटा उचलायला पाहिजे. सिंहाचा वाटा उचलायला पाहिजे. जे खारीचा वाटा वगैरे म्हणतो ना, ती म्हण आपण आता काढून टाकली पाहिजे. आपण प्रत्येकाच्या सिंहाचाच वाटा उचलायला पाहिजे, तरच होईल. कारण त्यावेळची समाज, त्यावेळची लोकसंख्या आणि आजच्या विचार केला तर खारीच्या वाट्याने काही होणार नाही. प्रत्येकाने सिंहाचाच वाटा उचलायला. तर असा हा वाटा, असा हा कुबेर आपणहून असं म्हणतोय की मला लोकांसाठी काम करण्याची इच्छा आहे आणि मला ते काम करायला तुम्ही परवानगी द्या. अतिशय ब्रह्मदेवाला आनंद झाला आणि ते म्हणाले की आम्हाला एका लोकपालाची गरजच आहे, कारण 3 लोकपाल आहेत. आम्ही शोध घेत होतो, तू आपणहून तयार झाला, याचं मी तुझं कौतुक करू तेवढं कमी आहे. तर तू या सर्व आर्यावर्तातला किंवा संपूर्ण पृथ्वी लोकांमध्ये जे आहे त्या खजिनदाराचं काम तू कर. देवांच्या खजिनदाराचं, म्हणजे आजच्या भाषेत म्हटलं तर अकाउंटंटचं जे काम आहे ना, तो म्हणजे चीफ अकाउंटंट वगैरे असं सुद्धा आपण आज म्हणू शकतो. कारण या दृष्टीत आपली बुद्धी खूप तोकडी आहे. तिथे आपण थांबतो, पण त्याच्याही पुढे खूप आहे. तर ते काम, त्याचा धनसंग्रह कसा करायचा, काय करायचा, हे सर्व काम, त्याची मोजदाद करणं म्हणजे ऑडिट आजच्या भाषेत ते करणं, हे सगळं कुबेराने काम स्वीकारलं. मग त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी देखील देवाने दिल्या. कुबेराला काहीही मागावं लागलं नाही. हाही एक खूप मोठा आदर्श आपल्याला या कथेतून दिसतो. कारण आज आपल्याला माहिती आहे की सरकारची जी सर्व खाती आहेत त्या इथे सुद्धा कुठेही संपलं तर मागितल्याशिवाय काही मिळत नाही.
म्हणजे अक्षरशः आज इतकी परिस्थिती आहे आता, भ्रष्टाचार होऊ नये याच्यामधलं हे करू नये यासाठी ती योजना ही गोष्ट खरी आहे. पण तरीसुद्धा की जर एखादं ऑफिस असेल तर त्याला लागणाऱ्या वस्तू या आधी सरकारने जर दिल्या तर यांना काही मागायची वेळच येऊ नये. मग ब्रह्मदेवाने सुद्धा काय केलं, तर तुला सगळ्या याच्यामधलं हिंडावं लागेल, यासाठी पुष्पक विमान त्याला देऊ केलं. त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्यांनी देऊ केल्या. आज आपल्याला असं असेल तर आता जशा समजाच परिचयाच्या एका कॉलेजच्या प्राचार्या होत्या, तर त्यांनी सांगताना त्या म्हणल्या, मी म्हणलं अहो हे काम तुमच्या इथे आहे. ते म्हणल्या तुम्हाला काय सांगू, मी प्राचार्य कमी आहे आणि आज जो आमच्या इथे चपराशी आहे ना त्याच्यापेक्षाही मला सर्व जास्त काम करावं लागतं. कारण एक मला ज्या आपण स्टेपल करतो त्या पिना त्या जर संपल्या तर त्यासाठी मला त्याचं टेंडर भरावं लागतं आणि ते मला मागून घ्यायला लागतं. त्यानंतर कदाचित वर्षांनी मला ते मिळतं. ही आजची परिस्थिती आहे. म्हणजे या गोष्टी तर ही लोक चांगल्या प्रकारे काम कशी करणार. आणि मग कित्येक वेळा त्या म्हणल्या अहो मी माझ्या पदरनं पैसे घालू नये. आमची लताताई तर काम करायला पाहिजे म्हणून स्वतःच्या पदरच्या पगारातनं पैसे देऊन कामं करून घेतात. आजची ही परिस्थिती आहे. म्हणजे हा आदर्श किती आपण आज घेण्यासारखा आहे सरकारने सुद्धा, की हे चालवायचं आहे तर हे सगळं, की जे अनुदान मिळतं आहे, जे पगार तुम्ही ठेवले आहेत, पगार त्यांना द्यायचे ते पगार त्याचा जो कोण प्रमुख असेल, डायरेक्टर असेल, त्याला मागावं लागतं. काही वेळेला ठाण मांडून बसावं लागतं की यांचे पहिले पगार टाका, त्याशिवाय मी काय देऊ. ही आजची परिस्थिती आहे. तर या सगळ्यांनी हा रामायणातला आदर्श ठेवायला पाहिजे आणि तो त्यावेळेला होता. म्हणूनच वैश्रवणासारखे लोक म्हणतात की मला लोकांसाठी काम करायचं. ती सुविधा असेल तर सगळं आपणच करायचं असेल, मागून घ्या त्यासाठी धडपडा, म्हणजे जे काम करण्याची जी सगळी शक्ती आहे, एनर्जी आहे, ती सगळी याच्यामध्ये संपून जाते. तर असं नसावं. तर हे जे काम तर हा सुद्धा आहे. तर असा असलेला हा वैश्रवण. मग विश्रवा मुनी असं म्हणतात की बाबा रे, तू तुझ्या जे यक्ष जमातीचं तू पुढारीपण कर आणि तुझे जे सगळे लोक आहेत यांच्यासह, आत्ता लंका ही ओस पडली, कोणी तिथे नाही आहे, विश्वकर्म्यांनी ती निर्मिलेली आहे आणि त्याला कोणी वाली नाही आहे, तर तिथे जाऊन तू उत्तम तऱ्हेने राज्य कर. असं म्हणल्यावर तो तिथे जाऊन राज्य कर. इकडे दहशतीतनं थोडं बाहेर आलाय, बरीच वर्ष होऊन गेलेत. मग हळूहळू सुमाली हा इकडे आपलं राज्य कुठे आहे तिथे फेऱ्या मारायला लागला आणि तो एकदा विमानात बसून या वैश्रवाला येताना पाहतो आणि तो म्हणतो की हा येतो, हा कसा झाला, सगळी माहिती त्यांनी काढली. मग तो असं म्हणतो या विश्रवा मुनी किंवा हे जे ऋषी आहेत यांच्या पोटी जे जन्म होतात तर ते उत्तम तऱ्हेने उत्तम कार्य करणारे कार्यकर्ते असतात, शक्तिमान असतात, ते तप करतात. या सर्व तऱ्हेचं शिक्षण त्यांना मिळतं आणि यामुळे काय होईल तर सामर्थ्यवान पुत्र निर्माण या ऋषींकडनं होतात. तर यांच्याकडनं आपल्या राक्षस जातीचं पुन्हा उत्थान करण्यासाठी पुत्र व्हायला पाहिजे. म्हणून तो आपल्या मुलीला म्हणजे कैकसीला हा विश्रवा मुनींकडे सांगतो की तू तिथे जा आणि त्यांच्याकडनं पुत्र मागून घे. म्हणजे बघा की पुत्राची इच्छा कशाला आहे. आमची संस्कृती, आमची हिंदू जीवन पद्धती असं सांगते की वंश सातत्य कशासाठी राखायचं, की उत्तम सुप्रजा निर्माण करायची आणि ती समाजाला देऊन टाकायची, समाजासाठी कार्य करायचं. सर्वांनी तेच केलेलं दिसतं. कश्यप आणि अदितीच्या पोटी देवांची निर्मिती केली. देवांची माता म्हणजे अदिती. अदितीने असे पुत्र जन्माला घातले, असे पुत्र तयार केले की ज्यांनी फक्त समाजासाठीच काम केलं, की समाजाला त्यांनी देऊन टाकलं. पुन्हा कश्यप अदिती असं म्हणतात की परिस्थिती बदलणारा पुत्र पाहिजे. तर वामनाची निर्मिती झाली, त्यांनी क्रांती करून लोकांना स्वातंत्र्य मिळवून दिलं. तर अशी यांची परंपरा. पण या ठिकाणी ही परंपरा सोडून ते माली सुमाली असं म्हणतो आहे की माझ्या याच्यासाठी कपटाचा आश्रय तो घेतोय आणि आपल्या मुलीचा वापर करतो. म्हणजे भोगाची मर्यादा कुठल्या स्तरापर्यंत जाते हे बघ. आणि आपल्या मुलीचा उपयोग करून घेताना तो असं सांगतोय की राक्षस संस्कृतीसाठी मला पुत्र पाहिजे आणि म्हणून ती संध्याकाळच्या वेळेला विश्रवा मुनींच्या आश्रमात येते. विश्रवा मुनींचं नुकतंच ते द्यायला त्यांचं पुत्राची वेळ झालेली आहे आणि सावली त्यांना पडलेली दिसते आणि ते म्हणतात की कोण आहे आणि तुला काय पाहिजे. कारण आलेल्याचं अतिथी देवो भव ही आमची संस्कृती आहे की तिला विचारणं काय काम आहे हे विचारणं. तर ती असं सांगते आहे कैकसी की मला तुमच्याकडनं पुत्राची अपेक्षा आहे.
आता बघा, कुठलीही स्त्री अशा तऱ्हेने मागणी करत नाही. ही जी आहे, कारण तिला राक्षस संस्कृतीतली ती असल्यामुळे भोगच घेणं, भोगाचाच फक्त वापर करणं, त्यासाठीच आमचा जन्म आहे. आणि जर ते आम्हाला सरळ मिळत नसतील तर आम्ही ते हिसकून घेणं. नंतर त्यामध्ये म्हणजे भोग हे सर्व तऱ्हेचे आणि कामी वृत्ती असणं. तर ही कामी वृत्ती या कैकसीची सुमालीची होती. कामी म्हणजे सर्व तऱ्हेच्या कामना. आणि हीच कामी वृत्ती पुढे रावणात आलेली दिसते, कुंभकर्णात आलेली दिसते आणि शूर्पणखेतही आलेली दिसते. तिचं पुढचं वर्णन म्हणजे पिता पुत्र आणि यांच्यावरती किती गोष्टी अवलंबून असतात. तर या तऱ्हेचं आहे. आणि मग याच्यामध्ये ती येते. विश्वामुनी तिला असं सांगतात की बाई गो, तू ज्या वेळेला आहे की कदाचित त्या वेळेला तो धर्म असेल की जर स्त्रीने इच्छा केली तर पुरुषांनी त्याची इच्छा नाकारायची नाही, कारण लोकसंख्या कमी होती. त्यामुळे ते पुत्रदान तिला करायचं असा त्यावेळेचा नियम होता. आणि हा नियम, ज्याला नियोगविधीसुद्धा म्हणलेलं जात होतं, पण यांनी कैकसीशी विवाह केलेला आहे विश्रामुनीने. की हाच नियम हा प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या तोंडी पण महाभारतात आपल्याला ऐकायला मिळतो. म्हणजे तो कदाचित त्या काळचा धर्म असू शकतो. पुढे मग तो बदलत गेला पुढे, तो आजचा आपला विषय नाही. पण हे कैकसीला सांगितले की तू संध्याकाळच्या वेळेला म्हणजे दैत्य वेळेला तू माझ्याकडे आलीस, त्यामुळे तुला सर्व राक्षस प्रवृत्तीचेच मुलगे होते. तिला तेच अपेक्षित होतं म्हणून ती त्याच वेळेला आली. पण तरीसुद्धा ती एक आई आहे. कोणी कितीही वाईट असतील तर कुमाता कधीही होणार नाही असं शंकराचं म्हणणं. भले तिचा पुत्र कुपुत्र होईल पण आई कधी कुमाता नसते. तसं ती कैकसी आई आहे. आणि ती शेवटी असं म्हणते की तुमच्यासारखा पती असताना सुद्धा मला एक धर्मात्मा पुत्र व्हावा. आणि मग विभीषणाचा जन्म झाला. त्यामुळे विभीषण हा त्याची वृत्ती कायम धर्माकडे असलेली आपल्याला दिसते. म्हणजे हे जे नातं आहे की एखाद्या व्यक्तीचा किंवा माणसाचा जन्म होतो त्याच्यामध्ये किती गोष्टी जोडलेल्या आहेत बघा. म्हणजे आज जे आपण गर्भसंस्कार म्हणतो, आणखीन हे जे म्हणतो की आम्हाला जर खरंच आमची संतती उत्तम हवी असेल, कुठले गुण हवे असतील तर ते स्त्रीच्याच हातात आहेत. म्हणून स्त्रीवरच त्याबद्दलचे गर्भसंस्काराचे हे आहे. कारण तिच्याकडे ती इतकी सक्षम आहे, तिला बाकीच्याची गरज नाही. स्त्री बीज एकच आहे तर शुक्रजंतू अनेक आहेत. आणि जर तिच्या मनामध्ये असेल की मला अशा तऱ्हेचा पुत्र पाहिजे तर तेवढेच शुक्रजंतू ती ओढून घेऊ शकते आणि त्या पद्धतीचं मूल जन्माला येतं. म्हणून घरोघर ज्ञानेश्वर जन्मती हे डॉक्टर सरदेसाईंनी सिद्ध करून दाखवलं. आणि जेव्हा जेव्हा असे महात्मे जन्माला येतात त्यावेळेला त्यांच्या आईवडिलांची स्थिती किती उच्च श्रेणीची होती हे आपल्याला दिसतं. आणि तीच गोष्ट जशी इथे दिसते आपल्याला की कैकसीच्यामुळे रावण कुंभकर्णांची अत्यंत भोगी वृत्ती असलेली, हिसकून घेणारी असलेली, की मला जो आड येईल त्याचा विध्वंस करणारी, हे सर्व जे राक्षसी गुण आहेत ते सर्व या रावण कुंभकर्ण शूर्पणखेमध्ये आपल्याला आलेले दिसतात. आणखीन एक दुसरा भाग त्याच्यामध्ये आहे. म्हणूनच शूर्पणखा रामाला पाहिल्यावर त्याच्यावर मोहित होते. त्याच्याकडे अशा तऱ्हेची मागणी निर्लज्जपणाने करते. ती झाली नाही म्हणून ती त्याच्यावरती आरोप लावायला बघते, आपल्या सत्ता सामर्थ्याचा उपयोग करते, पण त्याचाही बदत नाही. शेवटी तिचे नाक कापले जाते, अपमान केला जातो, त्याच्या पायी खरं दुश्मनांचा वध होतो. एवढं सगळं या एका तिच्या कामीपणामुळे होते. रावणसुद्धा वध्य ठरतो, कारण ही कामी वृत्ती कैकसीमधनं त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आली. की राक्षस संस्कृती ते हेच म्हणत होते की त्यांचं म्हणणंच हे होतं की आम्हाला याच्यामध्ये अडथळे कुठे येतात की स्त्रीशी सन्मानाने कसं वागायचं, समता, याला वैदिक संस्कृतीने खूप महत्त्व दिलं आहे. त्यामुळे सर्वांचं संघटन करणं, यासाठी यज्ञ संस्कृती हा जो सगळा भाग आहे की यज्ञ संस्कृतीच्या वेळेला सुद्धा ही यज्ञ संस्कृती कशासाठी आहे तर संघटन करण्यासाठी आहे. हे संघटन यज्ञाच्या वेळेला होतं. इथे जी शिकवण दिली जाते, समाजातले सर्व थरातील लोक तिथे येतात आणि मग हे जर व्हायचं असेल तर हेच लोक आपल्याला विरोध करतील, म्हणून यज्ञयागाचा विध्वंस करणं हे राक्षस संस्कृतीचं मुख्य ध्येय आहे. तर हे सर्व अवगुण यांच्यामुळे कैकसीमुळे विश्रवाच्या पोटी जन्माला आले तरी आले. त्यामुळे पिता पुत्रांमध्ये कुठल्याही तऱ्हेचं चांगलं नातं, एक ज्याला आपण जन्मदाता म्हणू, याच्या व्यतिरिक्त असलेलं आपल्याला दिसत नाही. याचा पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या बघू.